उमरखेड तालुक्यातील सुरमुरा इथं 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत शिक्षित तरुणी कविता राठोड यांनी गावातील विकास कामांबाबत प्रश्न उपस्थित करत कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला। शासनाच्या पंचायत विषयक ऑनलाईन पोर्टलवरील माहितीचा अभ्यास करून प्रत्यक्ष गावात पाहणी केली असता निधीची कामं कागदावरच दिसून आली आणि प्रत्यक्षात अपेक्षित विकास कामं झाली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करत गटविकास अधिकारी उमरखेड यांना निवेदन देण्यात आले। तात्काळ कारवाई न झाल्यास कविता राठोड यांच्यासह गावातील तरुण पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। नमस्कार, मी कविता राठोड, राहणार चुरमुरा। 15 ऑगस्टला मी सभामध्ये गेली होती, ग्रामसभेमध्ये। तर माझ्याकडे सगळा सबूत होता ग्रामसेवक आणि सरपंचाविषयी। तर हा मुद्दा मी माझ्या गावाच्या विकासासाठी मी तेथे मुद्दा मांडला, बट त्यांनी मला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता त्यांनी उडवाउडवीचे मला उत्तर दिले। तर मला हे सांगायचं आहे की 5 वर्षामध्ये जे बी आत्तापर्यंत निधी आली ते कुठे आहे, तर आत्तापर्यंत आहे तर कुठे, आणि आत्तापर्यंत विकास का नाही झाला गावामध्ये। तर मला एक सांगायचं आहे की ते लवकरात लवकर त्याविषयी चौकशी करण्यात यावी। आणि धन्यवाद या ॲपचा, धन्यवाद या पंचायत या ॲपचा, की त्या ॲपमुळे माझ्या गावाचा जे काळा कारभार चालू होता ते उघडकीस आणण्यासाठी मला मदत मिळाली त्या ॲपनी। तर मला एक सांगायचं आहे BDO साहेबांना की जे बी आत्तापर्यंत माझ्या गावाचा विकास झालेला नाही ते लवकरात लवकर त्याची चौकशी करण्यात यावी आणि माझ्या गावाचा लवकरात लवकर विकास व्हायला पाहिजे। आणि जे बी त्यांनी काळा आत्तापर्यंत कारभार आम्हा गोरगरिबांना अंधारामध्ये ठेवून त्यांनी काळा कारभार केलेला आहे ते लवकरात लवकर उघडकीस आणण्यात यावी। तर हेच मला सांगायचं आहे। आणि तुम्ही जरी पाहिलं माझा गाव तर त्याच्यामध्ये काहीच विकास झालेला नाही आहे। तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी हीच माझी विनंती आहे। अन्यथा मी अमर उपोषणला पंचायत समितीच्या कार्यासमोर बसणार आणि जर माझ्या जीवाला कमी जास्त झालं, बरं वाईट झालं, तर याची जिम्मेदारी ग्रामसेवक आणि सरपंच राहणार। न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेले आहोत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील चुरमुरा या गावी। चुरमुरा या गावामध्ये 15 ऑगस्ट रोजी जी ग्रामसभा झाली होती त्या ग्रामसभेमध्ये एका तरुणीने प्रश्न उपस्थित केले गावाच्या भ्रष्टाचाराच्या बाबत। आज खरोखरच पाहायला मिळत आहे की मुलगी शिकली आणि प्रगती झाली। ज्या मनीला शोभणारी जी गोष्ट आहे ती त्या मुलीने धाडस करून दाखवलेली आहे। आणि पंचायत ॲप जे आहे महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने जे काढलेलं आहे त्या ॲपवर आपल्या गावाचा अभ्यास करून त्या ॲपमधून त्या मुलीने पूर्ण पुरावे काढले आणि ते पुरावे घेऊन ग्रामसभेमध्ये गेली असता ग्रामसभा चालू असताना ग्रामसेवकांनी व काही लोकांनी ग्रामसभा तहकूब झाली म्हणून असे सांगितले। जेव्हा प्रश्न विचारले त्यावेळेस त्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा दिलेले नाही। तर त्या तरुणीने गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारसुद्धा दिलेली आहे आणि तहकूब झालेली ग्रामसभा ही दिनांक 22 रोजी घेण्यात येणार होती, पण ती सुद्धा घेण्यात आलेली नाही। ग्रामसेवकाशी चर्चा केली असता फोनवरून त्यांनी उडवाउडवीचे उत्तरं दिलेली आहेत। तरी प्रशासनाला ही विनंती आहे न्यूज मराठी 24/7ची की आतापर्यंत जे काही विकास झालेले आहेत ते कागदावरच झालेले आहेत, प्रत्यक्षात जमिनीवर पण विकास झालेले दिसून येत नाहीत। या गंभीर बाबीची चौकशी करून त्या गावाचा विकास प्रशासन करेल का? न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे।
पुण्यात राहुल गांधी यांच्या उपस्थितीत छात्रों की गुंज कार्यक्रम पार पडत असताना विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। कार्यक्रम स्थळी काही विद्यार्थिनींनी रांगोळीच्या माध्यमातून राहुल गांधी यांचं चित्र साकारलं। राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। मात्र या राजकीय आरोप प्रत्यारोपांपासून दूर राहत विद्यार्थिनींनी रांगोळीच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या प्रति आपला उत्साह व्यक्त केला। कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसला। येवला तालुक्यातील मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य संवर्धनासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध फळझाडं, आयुर्वेदिक वनस्पती आणि सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील मोरे, डॉक्टर पार्थ जगताप तसंच आरोग्य सहाय्यक गांगुर्डे, नाना आणि शेख नाना यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरुवात झाली। आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, माता पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। लावलेली झाडं भविष्यात रुग्ण, नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सावली आणि प्रसन्न वातावरण देण्यासोबतच परिसराचं सौंदर्य वाढवणार आहेत। झाडं लावा, झाडं जगवा हा संदेश देत प्रत्येकानं किमान एक झाड लावून त्याचं संगोपन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। वृक्षारोपण करून थांबण्याऐवजी प्रत्येक रोपट्याचं संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन करण्यात आलंय। अकोलखेड येथील गजानन महाराज विहिरीजवळून चोरीला गेलेली पल्सर दुचाकी अकोट ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासात शोधून काढली। या प्रकरणी योगेश गुजरकर आणि शरद सहारे यांना अटक करण्यात आले। गावंडगाव येथील गोपाल काळे यांची पल्सर चोरीला गेल्याची तक्रार दाखल होती। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सरमसपुरा अचलपूर इथून दोघांना ताब्यात घेत चोरीची दुचाकी जप्त केली। चौकशीत त्यांनी आणखी एका दुचाकी चोरीची कबुली दिली। दोन्ही दुचाकींसह सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मानोरा तालुक्यातील ढोणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या 7 वर्गांसाठी केवळ 2 शिक्षक कार्यरत असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झालाय। शिक्षकांची कमतरता असल्यानं गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होतोय अशी चिंता पालकांनी व्यक्त केली आहे। ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांचा खर्च परवडत नाही, त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत पुरेसे शिक्षक नसल्यानं पालकांमध्ये नाराजी आहे। एका शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी असल्यानं विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसं मिळणार असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आवश्यक शिक्षकांची नियुक्ती 8 दिवसात करावी अशी मागणी करण्यात आली। अन्यथा पालक आणि विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। विद्यार्थी शिकायची मानसिकता आहे, इथं सकाळी येऊन बसलेले आहे, तरी सुद्धा इथं या शासनाने आपल्याला शिक्षक दिलेले नाही। इथं फक्त 2 शिक्षक आहे। आता हे सर आलेले आहे इथं, हे शिक्षक आले। इथं फक्त 2 शिक्षक आहेत। इथं 1 ते 7 पर्यंत वर्ग आहे, त्याच्यामध्ये 2 शिक्षक दिलेले आहेत। 2 शिक्षकात हे 80 पोरं कसे इथं घडवणार? हे इथं 80 विद्यार्थी पटसंख्या आहे, पाहू शकता। इथं कोणी शिकवायला सुद्धा नाही। हे प्रशासन सर्व झोपी गेलेलं आहे। मला एक सांगायचा प्रश्न, इथं त्वरित शिक्षकाची इथं उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा हे सर्व पोरं घेऊन आम्ही पंचायत समितीला येऊ। ते तुम्ही पाहू शकता, सर्व विद्यार्थी आता बसून आहे। हे विद्यार्थी इथं बसून आहे, इथं बिना शिक्षकाचे इथं शाळेत बसून आहे। तर हे इथं काय लिहिणं चालू आहे, तर मला एक सांगायचं आहे, हे सर्वसामान्य घरातले विद्यार्थी आहेत याची। नमस्कार, सध्या मी ढोणिया गावामध्ये आलेला आहे। ढोणिया जिल्हा परिषद शाळेची तुम्ही इथं पाहू शकता किती स्वच्छतेने व्यवस्थित करून ठेवलेलं आहे। तर इथं पटसंख्या 82 आहे, 82-83 पटसंख्या आहे। तर या 82 पटसंख्या ह्या विद्यार्थ्यासाठी फक्त 2 महिन्यापासून एकटे ढगे इथं कार्यरत होते। तर या कार्यरतमध्ये यायनं 80 विद्यार्थी घडवायचे कसे, यायनं शिक्षण कसं द्यायचं, तर ह्यानं प्रश्न पडलं होतं। तर यायनं काल आपलं शिक्षण अधिकाऱ्याला पत्रव्यवहार करून यायनं वानखेड सरले इथं उपलब्ध करून घेतलेला आहे, प्रतिनियुक्ती करून इथं उपलब्ध केलेला आहे। तर मला हे गाववाले याची इच्छा आहे की इथं 6 शिक्षक इथं मर्यादित पाहिजे होते।
तर इथं 6 नाही तर 2 शिक्षक आहे. यानं एक कॉन्ट्रॅक्टवर इथं कॉन्ट्रॅक्ट बेसवर एक शिक्षक आणखी घेतलेला आहे D.Ed वाला. तर तुम्ही पाहू शकता 1 ते 7 पर्यंत विद्यार्थी इथं शनिवार असून एवढे हजर आहे. तर यांना शिक्षणाची खरोखर गरज आहे. इथं सर्व वंचित घटक आहे. आपण डोंगराळ भागात राहतो, आपली कॅपॅसिटी नाही की आपण शहरात जाऊन लाख रुपये खर्च करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता हे विद्यार्थी पूर्ण इथं बसून आहे. याची शिक्षणाची जी मानसिकता आहे म्हणून इथं बसून आहे. तर हे ढगे सरनं शिक्षणाधिकाऱ्याला सांगूनही वारंवार सांगूनही इथं शिक्षक उपलब्ध करून दिले नाही. तर आता गावकरी व याची सर्व इथं पालक लोक व इथं वर्ग हजर आहे. तर येत्या मंगळवार बुधवारला पुन्हा आम्ही तिथं निवेदन द्यायला पंचायत समितीला जाऊ. तर आमची एकच तुम्हाला विनंती आहे की या दोन्ही गावामध्ये पटसंख्या जास्त आहे, विद्यार्थी पूर्ण मानसिकता आहे शिक्षणाची. तर मला एकच प्रशासनाला सांगायचं आहे की इथं शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावं, अन्यथा आम्हाला तिथं पंचायत समितीला बसून राहावं. नमस्कार, मी चेतन पवार. सध्या जिल्हा परिषद शाळेची अशी व्यवस्था झालेली आहे. मी सध्या मानोरा तालुक्याचा विषय मांडत आहे तुमच्यासमोर. मानोरा तालुक्यातील धोनी हा गाव आहे. धोनी हा गावामध्ये 1 ते 7 वर्ग आहे. 1 ते 7 वर्ग शिकवत असताना फक्त तिथं एकच शिक्षक आहे. एक शिक्षक तिथं उपलब्ध आहे, बाकीचं सर्व मोकळा कारभार आहे. तिथं 82 हा पटसंख्या आहे, विद्यार्थी 82 आहे तिथं 1ली ते 7वी पर्यंत. तर सर्व उघड्यावर कार्यक्रम चालू आहे. हे शिक्षण हा अधिकार आहे, कोणाची मुक्तेदारी नाही. तर माझं एवढंच सांगणं आहे की शासनानं इथं तात्काळ आम्हाला शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावं. आम्ही डोंगराळ भागामध्ये राहतो, आमची एवढी ताकद नाही की आम्ही लाख लाख रुपये भरून सर्व मुलंबाळांना घेऊन शहरात जाऊन लाख लाख रुपये खर्च करून शिक्षण देईल. हे आमची कंडिशन नाही आहे. तर मी प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला त्वरित या धोनी या गावामध्ये आम्हाला शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावं. हीच आमची एक विनंती आहे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. ग्रामपंचायत कासवीच्या तहकूब ग्रामसभेवर नागरिकांनी बहिष्कार टाकलाय. 14 ऑगस्टची सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर 22 ऑगस्ट 2026 रोजी सभा घेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र ग्रामसेवकांनी सभेत सहभाग न घेतल्यानं त्यांच्या प्रतिनियुक्तीवर कोणाचीही नियुक्ती नसल्याचं निदर्शनास आलंय. कासवी ही 4 गावांची ग्रामपंचायत आहे. ग्रामसभेसाठी योग्य नियोजन करण्यात आलं नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. बसण्याची व्यवस्था नसल्यानं अनेक नागरिकांना पावसात उभं राहावं लागलं. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सभात्याग करत बहिष्कार टाकला. राजीव भवनाचा प्रश्न सोडवून नागरिकांसाठी योग्य बैठक व्यवस्था करावी, तसंच ग्रामसभेसाठी प्रशासकीय प्रतिनिधीची नियुक्ती न करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 15 ऑगस्टची जी सभा होती ती सभा तहकूब झाल्यामुळे आज तहकूब सभा घेण्यात आली. ते एका जवळपास 50 लोक मावतील अशा एका कोटुलेमध्ये ही सभा घेण्यात आली. तत्पूर्वी जो जळगावला प्रकरण झाला त्या प्रकरणाबद्दल आम्ही सुद्धा त्याचा निषेध करतो, कारण असे प्रकरण व्हायला नाही पाहिजे. वास्तविक बघता पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी जो प्रतिनियुक्ती कर्मचारी केला आहे त्याला लेखी सूचना देऊन या सभेमध्ये हजर व्हायला पाहिजे. कारण जेणेकरून आज हे जे काही एवढे लाभार्थी आहेत हे घरकुलच्या अनुषंगाने आलेले आहेत, ज्यांना खरंच गरज आहे घरकुलची, अशा लाभार्थ्यांना घरकुल न देता ज्यांच्याकडे चांगले आहेत त्यांना घरकुल लाभ देण्यात आला. जे मागची जे सर्वे झाली त्या सर्वेमध्ये ग्रामसेवक आणि जे बाकीचे काही कर्मचारी होते, वास्तविक बघता ग्रामपंचायतच्या सरपंचांनी स्वतः फिरायला पाहिजे की खरंच ज्याला गरज आहे पहिला प्राधान्य त्याला द्यायला पाहिजे. त्यांना न देता जे चांगले घर आहेत अशा लाभार्थ्यांना घरकुल देऊन आज सर्व लाभार्थ्यांची इथं फसवणूक झालेली आहे. तत्पूर्वी आज जो काही लेखाजोखा आहे ग्रामपंचायतचा हा सचिव देत असतो. ज्या पंचायत समितीने नियुक्ती केलेले जे कर्मचारी आहेत तो ह्या ग्रामपंचायतचा लेखाजोखा देऊ शकत नाही. त्यामुळे आजची सभा ही सभा त्याग करण्यात येत आहे आणि ग्रामपंचायतचा जाहीर निषेध करत आहे. कन्नड तालुक्यातील शेलगाव इथं शनिवारी आमदार संजना जाधव आणि महामंडलेश्वर योगीराज दयानंद महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं. यावेळी बस स्थानकापासून गावापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शिवराय आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या जयघोषासह देशभक्तीच्या घोषणा दिल्या. ग्रामस्थांच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
अश्वारूढ पुतळ्यासाठी बादशाह पटेल यांनी 4,51,000 रुपयांची देणगी दिल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। सरपंच विलास मनगटे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी ही मदत केल्याचं सांगितलंय। यावेळी गावातील विविध विकास कामं आणि समस्यांबाबत आमदारांकडे मागण्या करण्यात आल्या। उपसरपंच मनोज पटेल यांनी शेतकऱ्यांसाठी पाणी योजना पूर्ण करण्याची मागणी केली। नमस्कार, मी विलास बापू मनगटे, शेलगाव। आज या शेलगाव नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनानंतर माझे परम मित्र बादशाह पटेल यांनी 4,51,000 रुपयाचा पुतळा आपल्या शेलगावसाठी सप्रेम भेट दिला। त्याबद्दल शेलगावच्या वतीनं मी बादशाह पटेल साहेबांचं अभिनंदन केलं, सर्वांच्या समोर स्वागत केलं आणि या शेलगाव नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा हे 2 पुतळे, ते 2 पुतळे सर्व गावाच्या सहकार्याने येणार आहे। त्याबद्दल सर्व गावाचे मी धन्यवाद मानतो। मी बादशाह पटेल या गावाचा भूमिपुत्र। आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भूमिपूजनाचा कार्यक्रम कन्नड सोयगाव मतदारसंघाच्या आमदार माननीय संजनाताई जाधव यांच्या हस्ते पार पाडला। यासाठी या गावाचे, शेलगावचे सरपंच विलास बापू मनगटे यांनी परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम घडून आणला। त्यात विलास बापू मनगटे व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, माझ्याच गावातील सर्व लोक माझ्या घरी संभाजीनगर येथे आले आणि त्यांनी शेलगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उभारणीचे काम आपल्या गावात करायचे आहे, त्याकरिता तुझ्याकडून काय करता येईल असा प्रश्न केल्याने मी त्यांना सेकंडही न थांबता लगेच सांगितले, जो पुतळाचा खर्च असेल तो खर्च मी करेल आणि माझ्या खर्चाने शेलगाव येथे आपला पुतळा उभारणी करण्यात येईल। सदर मग त्यानंतर आम्ही पुतळ्याकडे गेलो। 4,51,000 रुपयाचा पुतळा आम्ही विलास बापू आणि आम्ही जाऊन खरेदी केला। 14.5 फुटाचा खरेदी केला आणि तो आज इथं तो भूमिपूजन करून मान्यता जवळपास झालेली आहे। ते होऊन लगेच इथं पुतळा उभारणीचं काम होईल याबाबत मी सांगतो। बाह्यवळण रस्ता, रेल्वे उड्डाण पूल आणि लासलगाव पाटोदा रस्त्यावरील पुलाचं लोकार्पण तसंच पिंपळगाव पालखेड लासलगाव रस्ता सुधारणा कामाचं भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झालं। लासलगाव रेल्वे उड्डाण पूल, पोहोच मार्ग आणि बाह्यवळण रस्त्यासाठी 109 कोटी 68 लाख, पिंपळगाव पालखेड लासलगाव रस्त्यासाठी 45 कोटी आणि लासलगाव पाटोदा पुलासाठी 4 कोटी 50 लाख खर्च येणार आहे। या कामामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे असं भुजबळ यांनी सांगितलंय। याशिवाय लासलगाव पाटोदा नगरसूल कॉन्क्रीट रस्ता, लासलगाव विंचूर चौपदरी रस्ता आणि येवला पिंपळस चौपदरी रस्त्यासह विविध कामं सुरू आहेत। पाणी पुरवठा योजना, ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन आणि बस स्थानक आधुनिकीकरणाची कामंही प्रगतीपथावर आहेत। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव पालखेड लासलगाव मार्ग हा महत्त्वाचा पर्यायी मार्ग ठरणार आहे।